डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणारी ती आणि तिचं स्वप्न ढिगाऱ्याखाली गाडलं गेलं। बाबा, माझी परीक्षा 28 तारखेला संपेल। परीक्षा संपल्यावर तुम्ही दिल्लीला या, मग आपण सगळे मिळून माझा वाढदिवस साजरा करू आणि एकत्रच गावी जाऊ। एका बापानं आपल्या लेकीचे हे शब्द ऐकले आणि त्याच्या डोळ्यात भविष्यातल्या सुखाची स्वप्न तरळली। पण नियतीच्या मनात काहीतरी भयंकर शिजत होतं। ज्या लेकीची तो आतुरतेने वाट पाहत होता, ती लेक कधीच परत आली नाही। आला तो फक्त तिचा निष्प्राण देह आणि मागे उरली ती एका बापाची शून्यात हरवलेली नजर। ही कहाणी ऐकून तुमचेही डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही। आजच्या या व्हिडिओत ढिगाऱ्याखाली उद्ध्वस्त झालेल्या त्याच स्वप्नांची गोष्ट पाहणार आहोत। एकता, जिचं वय होतं अवघं 22 वर्ष, लहानपणापासूनच अभ्यासात अत्यंत हुशार। एकताला बालरोग तज्ञ व्हायचं होतं। लहान मुलांवर तिचं प्रचंड प्रेम। डॉक्टर बनण्याचं हे स्वप्न उराशी बाळगून ती परदेशात किर्गिस्तानला गेली। विशेष म्हणजे शिक्षणासाठी परदेशात जाणारी ती तिच्या गावातली पहिलीच मुलगी होती। पण एकताचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता। तिच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची, पण तरीही एकताच्या आई वडिलांनी तिच्या शिक्षणात कधीच पैशांची अडचण येऊ दिली नाही। लेकीला डॉक्टर बनवण्यासाठी या कुटुंबानं अहोरात्र कष्ट केले। लोकांकडून कर्ज काढलं आणि स्वतःच्या हक्काची जमीनही विकली। अनेक वर्षांच्या संघर्षानंतर जेव्हा एकता MBBS पूर्ण करून भारतात परतली, तेव्हा कुटुंबाला वाटलं आता आपले सगळे सुखाचे दिवस सुरू झाले। एकता गेल्या 1.5 वर्षांपासून दिल्लीत राहत होती। परदेशातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी असणारी MFGE परीक्षा ती देणार होती। येत्या 28 जूनला तिची परीक्षा होती आणि 25 जूनला तिचा 23वा वाढदिवस। शनिवारी सायंकाळी साधारण 4:30च्या सुमारास तिचं तिच्या बाबांशी म्हणजेच रमेश यांच्याशी फोनवर बोलणं झालं। सराव परीक्षेत चांगले गुण मिळाल्यानं ती खूप आनंदात होती। तिनं बाबांना सांगितलं की परीक्षा झाल्यावर दिल्लीत या, आपण वाढदिवस साजरा करू। बापाला वाटलं आता लेक खऱ्या अर्थानं डॉक्टर होईल, पण त्यांना काय माहित होतं की आपल्या काळजाच्या तुकड्यासोबतचं हे त्यांचं शेवटचं बोलणं ठरणार आहे। सईद उल अजाईब इथे अचानक ती इमारत कोसळली। सगळीकडे एकच हाहाकार उडाला आणि या ढिगाऱ्याखाली अडकली ती एकता। माहिती मिळताच तिचे वडील रमेश हे घटनास्थळी पोहोचले। सलग 20 तास बचाव कार्य सुरू होतं आणि हे 20 तास तो बाप त्या ढिगाऱ्याच्या अगदी बाजूला बसून होता। डोळ्यात आसवांचा पूर, पण चेहरा मात्र निर्विकार, शून्य। कदाचित एखादा चमत्कार घडेल, आपली लेक ढिगाऱ्यातून जिवंत बाहेर येईल आणि म्हणेल बाबा मी ठीक आहे। याच आशेवर ते डोळे लावून बसले होते। पण रविवारी दुपारी 3:55 बापाची ती शेवटची आशाही संपली। 20 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ढिगाऱ्याखालून एकताचा निष्प्राण देह बाहेर काढण्यात आला। 25 जूनला ज्या लेकीचा वाढदिवस साजरा करायचा होता, तिची स्वप्न, तिचा संघर्ष आणि एका बापाची आयुष्यभराची पुंजी त्या मातीच्या ढिगाऱ्यात कायमची गाडली गेली। ही फक्त एका इमारतीची पडझड नाहीये, हा एका कुटुंबाच्या स्वप्नांचा चक्काचूर झाला। प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे, निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे अशा किती निष्पाप जीवांना आपले प्राण गमवावे लागणार आहेत। ज्या बापानं आपली जमीन विकून लेकीला डॉक्टर बनवलं, त्याच्या रिकाम्या हातांची आणि निर्विकार नजरेची भरपाई कोणती सिस्टम करू शकणार आहे का? या दुःखद आणि विदारक घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा।